सभापती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकाची तारीख जाहीर झाली त्यावेळेस पंढरपूर तालुक्यामध्ये काही प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अनेक व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी मुंबईत ठरलंय, दिल्लीत ठरलंय, असं काय 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 या ठिकाणी लोकांत चर्चा झाली. पण तुम्ही सगळे कार्यकर्ते आहेत, तुम्हाला माहित आहे की आपण आत काय करत नाही, जे असेल ते उघड असतंय. त्यामुळे ही जेव्हा निवडणूक करायची ठरली त्यावेळेस संपर्कामध्ये सगळेच होते, परंतु प्रमुख लोकांबरोबर चर्चा केल्यानंतर मग कल्याणराव, मी, गणेश दादा, दिनकर भाऊ, दिलीप बाप्पा, आम्ही सगळेच 15-20 जण चर्चा केली. त्यामध्ये चर्चा होऊन असा निर्णय झाला की आपण त्या ठिकाणी 8 आहेत, अजून एक कोणी असेल त्याची बरोबरी घेऊन आपण 9+8+1 9 अशा पद्धतीने बलाबल करावं. त्यावेळेस सन्माननीय वसंतनानांच्या काशेगाव गणामधील उमेदवार प्रमोद देशमुख सर यांनी सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती वसंतनानाला उमेश मालकांनी त्यावेळेस केली. आणि नानाने त्यावेळेस, बाबा मला काय लाबाडाबरोबर जायचं नाही, मी सगळं तुमच्या बरोबर घेतली. आणि जे काही तुम्ही सांगताल सगळे पदाधिकारी सहकारी, त्या पद्धतीने आपण पुढचं नियोजन करू अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी केलं. कालपर्यंत आम्ही आपल्याशी काही चर्चा करत नव्हतो, लोकांना त्या बातम्यामुळे काहीतरी खोटं वाटायचं, परंतु हे जवळजवळ गेल्या 5-7 दिवसापासून 8 दिवसापासून ही विषय होता. गणेश दादा या ठिकाणी आले. ज्या दिवशी पंचायत समितीची निवडणूक लागली त्याच दिवशीपासून ही चर्चा या ठिकाणी होती. आज त्याला मूर्त स्वरूप आलंय. त्यामुळे मी सन्माननीय वसंतनानांचं, प्रमोद देशमुख आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. कासेगावतले आपले सगळे सहकारी आहेत, त्यांनाही मी बोलवून सांगितलं अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतोय, त्यामध्ये तुमचंही काय मत असेल तर सांगा. तेव्हा त्यांनी कुठला आडावेडा न घेता त्या ठिकाणी मालक पार्टी म्हणून जे तुम्ही निर्णय घ्याल ते आम्हाला मान्य राहील अशाच पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतली. कल्याणराव, गणेश दादा हे आपल्या बरोबर आहेतच, त्यांचे मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. निवडणुकीमध्ये हार जीत होत राहते, परंतु या निमित्तानं एवढंच सांगतो की पंचायत समितीचा कारभार अधिक लोकाभिमुख झाला पाहिजे. चांगल्या पद्धतीनं पंचायत समितीचे कामकाज हे पुढे चाललं पाहिजे. त्यासाठी आज सभापती म्हणून आपल्या सर्वांचे जुने सहकारी होते, जे आज हयात नाही आहेत, पण ज्याने गेले जवळजवळ 25, 30, 40 वर्ष त्या पंचायत समितीमध्ये ते 2 वेळा सदस्य म्हणून, उपसभापती म्हणून, जिल्हा परिषदेमध्ये सभापती म्हणून जे निवडून आले, ते राहुल पुढे निवडून आले होते. ते सुरेशराव आगवणे, त्यांचे चिरंजीव शुभम आगवणे याची सभापती पदासाठी या ठिकाणी आपण सगळ्या संघटनेच्या पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर केली होती. उपसभापती म्हणून त्या ठिकाणी प्रमोद देशमुख यांची उमेदवारी या ठिकाणी आपण जाहीर केली होती. महाराष्ट्रामध्ये घड्याळ आणि कमळाची युती आहे, तीच युती पंढरपूरच्या त्या पंचायत समितीमध्ये त्या दोघांच्या रूपानं या ठिकाणी ठेवावी अशा पद्धतीची सुद्धा एक सूचना प्रदेशवरनं आम्हाला आली होती की बाबा महायुती जी आहे ती महायुती तशीच पुढे तुम्ही चालू ठेवा. आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी या महायुतीच्या माध्यमातून जे उमेदवार आपण दोन्ही आले होते, तेव्हा त्यांना उरलेल्या सगळ्या लोकांनी 7 लोकांना मनापासून धन्यवाद देतो. कारण या 7 लोकांना जेव्हा आम्ही काल 8 लोकांना घेऊन बसलो होतो तेव्हा ठीक आहे, शुभमची उमेदवारी आहे हे ठरलं होतं, पण बाबा आपण जेव्हा एखादा माणूस घेतोय त्यावेळेस जे काय आपण ठरवू त्याला तुमची सगळ्याची संमती आहे का नाही ते विचारलं होतं. सगळेच आमचे शिंदे होते, सगळेच म्हणजे पवार होते, राहुल पुरवत होते, सगळ्यांना ओपन विचारलं तुमचं काय आहे का सांगा. नंतर आम्ही 9 आणायचं आणि 8व्यानं पुन्हा कुठतरी हात वर केला म्हणजे घोटाळा.
तर त्यांनी सांगितले की मला तुम्ही कल्याणराव बसून जे काय दादा हे सगळे निर्णय घेतात ते तुम्ही पार्टीच्या आपल्या सगळ्या हिताला निर्णय असेल, तुम्ही जो कोणी निर्णय घेताल त्या निर्णयाबरोबर आम्ही सगळेजण राहू. आणि आज त्या पद्धतीने जेव्हा निवडणुकीला अर्ज भरल्यानंतर उमेदवाराची नावं पुकारल्यानंतर 9 विरुद्ध 7 अशा पद्धतीने सगळ्यांनी या ठिकाणी हात वर करून त्याला बहुमताने निवडून दिलेला आहे. मग आपले भाळवणीचे शिंदे आहेत, पवार काकू आहेत, पांढरेताई आहेत, फाटेताई आहेत, राहुल आहे, निखिल गोसावी आहे, अजून कोण राहील? शिंदेताई घेतले की आंब्या शिंदेताई घेतले, अजून कोण राहिले का? हा म्हणजे ती दोघं आहेतच. 7 अधिक 2 9. त्यामुळे सगळ्याला ह्या 7 लोकांना मनापासून मी धन्यवाद देतो की वैयक्तिक कुठल्या याच्यापेक्षा पार्टी या ठिकाणी निवडून आली पाहिजे या पद्धतीची भूमिका या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी घेतली. त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय फडणवीस साहेब आणि जयकुमार गोरे यांनी सुद्धा स्पष्टपणे भूमिका सांगितली होती की तुमच्या पातळीवर तुम्ही निर्णय करा. भाजपच्या सभापती त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये 9च्या 9 ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे 8 ठिकाणी किंवा 9 ठिकाणी महायुतीचा सभापती 9 ठिकाणी महायुतीचा सभापती या ठिकाणी झालाय. त्या महायुतीमध्ये शिंदेसेना आहे की काय ठीक आहे. त्यामुळे महायुतीच्या वतीनं या ठिकाणी सभापती या ठिकाणी निवडून आलेले आहेत. निश्चितपणे शासनाच्या माध्यमातून जी काही पुढची विकासाची कामं असतील ती त्या ठिकाणी पुढच्या काळात आपण करूया. त्या ठिकाणी पुन्हा एकदा नाना त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं संघटनेच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. कल्याणराव, गणेशदादा त्यांचे मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. या दोन्ही नवनिर्वाचित सदस्य आहेत त्यांचा सत्कार आपल्या संघटनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिनकर भाऊ आणि कल्याणराव या सर्वांनीच मिळून करावा अशी विनंती करतो. धन्यवाद.